शेतकरी मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्रामध्ये खरीप हंगाम चांगल्या पद्धतीने चालू झालेला आहे आणि मान्सून सुद्धा सर्वदूर पसरलेला आहे। तर आपल्याला या खरीपामध्ये जे महत्त्वाचे पीक आहे जे म्हणजे सोयाबीन आणि या सोयाबीन मध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या किडींचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे। सोयाबीन पिकामध्ये जवळपास 10 पेक्षा अधिक महत्त्वाच्या किडी येतात। त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पाणी खाणारी अळी, शेंगा खाणारी अळी, त्यानंतर पाणी गुंडाळणारी अळी, उंटअळी, त्यानंतर चक्री भुंगा असेल, त्यानंतर खोड माशी असेल, रस शोषक किडींमध्ये पांढरी माशी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स असतील तर यांसारख्या किडींचा अभ्यास आपल्याला असायला पाहिजे। तर या किडींची प्रादुर्भाव लक्षणे कशी असतात आणि त्यांच्या नियंत्रणासाठी आपण सुरुवातीपासून उपाययोजना कशा राबवू शकतो तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र, सोयाबीन मधली प्रमुख कीड म्हणजे पाने खाणारी अळी। या किडीला स्पोडोप्टेरा लिटोरा या नावाने सुद्धा ओळखलं जातं। तर ही कीड सोयाबीन तसेच तंबाखू, त्यानंतर टोमॅटो मध्ये किंवा इतर भाजीपाला पिकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात येते। तर या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकामध्ये अगदी सुरुवातीपासून होतो। तर या किडीला नेमकं ओळखायचं कसं तुम्हाला थोडक्यात सांगतो। ही अळी आपल्याला काळपट रंगाची किंवा हिरव्या रंगाची दिसते। त्याच्या मानेवर आपल्याला काळे 2 डॉट आणि शेपटीवर काळे 2 डॉट अशी आपल्याला ही किडी दिसते आणि या किडीच्या डोक्यावर इंग्रजी उलट अक्षर वाय असते। तर अशा प्रकारची अळी जर का तुमच्या पिकामध्ये दिसत असेल तर ती 100% पाने खाणारी अळी आहे आणि या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला सुरुवातीपासून उपाययोजना कराव्या लागतात। तर आपण प्रत्येक किडीनुसार उपाययोजना बघणार नाही, सगळ्यात व्हिडिओच्या शेवटी आपण या सगळ्या किडींच्यासाठी उपाययोजना बघणार आहोत। यानंतर मित्रो, सोयाबीन मध्ये दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची कीड येते तर त्या किडीचे नाव आहे शेंगा खाणारी अळी। तर ही शेंगा खाणारी अळी आपल्याला पूर्णतः हिरव्या रंगामध्ये दिसते। तर ही हिरव्या रंगात दिसणारी अळी आपल्याला हरभऱ्यामध्ये, तुरीमध्ये शेंगा खाताना किंवा घाटे खाताना दिसते। तर या किडीला घाटे अळी सुद्धा म्हणतात। ही कीड कापसामध्ये बोंड सुद्धा पोखरते, याला हिरवी बोंड अळी सुद्धा या नावाने ओळखले जाते। तर ही कीड आपल्याला सोयाबीन पिकामध्ये सुद्धा प्रथम टप्पा झाल्यानंतर एक सोयाबीन आपले 5-6 पानावर आल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेस दिसून येते। पण याचा प्रमुख जो प्रादुर्भाव आहे तर तो शेंगेवर झालेला दिसतो। बऱ्याच वेळेस आपल्याला शेंगा सोयाबीनच्या सरीमध्ये तुटून पडलेल्या दिसतात किंवा पाणी तोडून टाकलेली सुद्धा दिसतात। सोयाबीन पिकामध्ये 2021 सालापासून पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली। तर ही सोयाबीन मध्ये पाने गुंडाळणाऱ्या अळी ही दुय्यम कीड होती। साधारण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश ज्या भागामध्ये सोयाबीन होतं तर त्या भागातून ही महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झालेली ही कीड आहे। तर ही कीड सोयाबीन पिकामध्ये 2-3 पानाचा गुच्छ करते, त्या गुच्छामध्ये जाऊन बसते आणि आतील भाग ती पाने खाताना आपल्याला दिसते। तर वरून आपल्याला पाने गुंडाळलेली दिसतात, पानांचा बंच झालेला दिसतो। ही कीड साधारण आपल्याला दुधी रंगाची दिसते। सोयाबीन पिकामध्ये अजून 2 प्रकारच्या अळीवर्गीय किडी येतात। पहिली म्हणजे उंटअळी आणि दुसरी म्हणजे लाल केसाळ अळी। तर या दोन्ही किडींची प्रादुर्भाव लक्षणे ही पाने खाताना आपल्याला पानावर बऱ्याच वेळेस दिसतात। पण यांचा जो प्रादुर्भाव आहे तर तो पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी आणि शेंगा खाणारी अळी या किडींच्या तुलनेत थोडासा आपल्याला कमी पाहायला मिळतो। तर या सगळ्या अळीवर्गीय किडींचं जर का तुम्हाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण करायचं असेल तर पहिली म्हणजे तुम्हाला सोयाबीनच्या 2 टोकन मधलं जे अंतर आहे तर ते अंतर शिफारसीत ठेवलं पाहिजे। किमान 1 वितीच्या वर 2 टोकन मधलं तुम्ही अंतर ठेवलं पाहिजे, जेणेकरून ही कीड जास्त फोफावणार नाही। याच्यासोबत तुम्ही फवारणी करताना पहिल्या 2 फवारण्या किमान त्याच्यामध्ये नीम तेलाचा समावेश केला पाहिजे। तुम्ही 300 ppm पासून 1500 ते 5000 ppm पर्यंतचं नीम ऑइल वापरू शकताय। याच्यासोबत तुम्हाला या किडींच्यासाठी फेरोमोन ट्रॅपचा सुद्धा वापर करायचा आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला पाने खाणाऱ्या अळीसाठी फनेल ट्रॅप आणि स्पोडोल्युर आणि शेंगा खाणाऱ्या अळीसाठी तुम्ही हेलिकोल्युर आणि फनेल ट्रॅपचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकताय। तर याचं प्रमाण एकरी 8 ते 10 तुम्हाला सापळे हे लावायला लागतात। यानंतर आपण जर का पाने गुंडाळणारी अळी आणि इतर लाल केसाळ अळी किंवा त्याच्यानंतर दुसरी उंटअळी जर का आपण बघितली तर या किडींच्या नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप उपलब्ध नाहीत। तर ज्यासाठी उपलब्ध आहेत त्याच्यासाठी आपण फेरोमोन ट्रॅपचा वापर करू शकतो आणि फेरोमोन ट्रॅप मध्ये सापडणाऱ्या पंखांच्या किंवा पतंगांच्या संख्येनुसार आपण त्याच्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये किती आहे याचा अनुमान लावू शकतोय। तर तुम्हाला फेरोमोन ट्रॅपच्या मध्ये जवळपास 10 पेक्षा अधिक पतंग सरासरी प्रत्येक सापळ्यामध्ये फसताना दिसले तर तिथं तुम्हाला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घ्यायला लागते। आता रासायनिक कीटकनाशकांमध्ये जी शिफारसीत कीटकनाशके आहेत अळींच्यासाठी त्यांचा उपयोग आपण करू शकतो। जसे इंडोक्झोकार्ब असेल, त्यानंतर क्लोरो 25%, 50% असेल, त्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट असेल, जे तुम्हाला उपलब्ध आहे आणि ज्याची शिफारस आहे त्याचा वापर तुम्ही करू शकताय। पण त्याच्या अगोदर नीम तेलाचा वापर, फेरोमोन ट्रॅपचा वापर किंवा आपण विषाणूजनित कीटकनाशकांचा वापर सुद्धा या अळीवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी
करू शकतोय। जर का ह्या किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात असेल तरच तिथं आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचा आहे। यानंतर मित्र आपण रस शोषक किडी कोणकोणत्या येतात आणि त्याच्यासाठी नियंत्रण उपाय आपण कसे करू शकतो हे बघूया। रस शोषक किडींमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रामुख्याने पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि थ्रिप्स ह्या 4 महत्वाच्या किडी आपल्याला सोयाबीन पिकामध्ये येताना दिसतात। तर पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि थ्रिप्स यांच्या नियंत्रणासाठी सुरुवातीला आपण प्रतिबंध म्हणून पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करणं गरजेचं आहे। तर पांढऱ्या माशीच्या आणि इतर रस शोषक किडींच्या माध्यमातून सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक व्हायरस मोठ्या प्रमाणात फोफावतो आणि पिवळ्या मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव आणि प्रसरण थांबवण्यासाठी आपल्याला पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करणं अतिशय गरजेचं असतं। तर हे पिवळे निळे चिकट सापळे तुम्हाला एकरी किमान 40 ते 50 या प्रमाणामध्ये लावले पाहिजेत आणि या रस शोषक किडींना सुरुवातीच्या काळामध्ये प्रतिबंध केला पाहिजे। आता या रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी तुम्हाला जर का फवारणी घ्यायची असेल तर सेम तुम्हाला तिथं नीम तेलाचा समावेश तुमच्या फवारणीमध्ये करायचा आहे। त्यामध्ये तुम्ही स्टिकर टाकू शकताय, याच्यासोबत तुम्ही सिलिकॉन बेस्ड एखादं मायक्रोन्यूट्रन घेऊ शकताय, जेणेकरून पानाच्या वरच्या थरावर चांगल्या पद्धतीने तो सिलिकॉनचा थर पसरेल आणि त्या माध्यमातून रस शोषक किडी पानामधून रस शोषून घेऊ शकणार नाहीत। रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक फवारणीमध्ये तुम्ही कोणत्याही आंतरप्रवाही कीटकनाशकाचा वापर करू शकताय, जसे थायोमिथाक्झिम असेल यानंतर इमिडाक्लोप्रिड असेल, जे उपलब्ध आहे त्याचा तुम्ही वापर करू शकताय। पण त्याच्या अगोदर चिकट सापळ्यांचा वापर, नीम तेलाचा वापर हा हमखास केला पाहिजे, जेणेकरून या किडींचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण होईल। यानंतर तुम्हाला अजून एक काळजी घ्यायची, जी कोणती तुम्ही रासायनिक फवारणी घेताय तर ती फवारणी रिपीट होता कामा नये। जर का तुम्ही त्याच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली तर त्या किडींमध्ये प्रतिरोध बनतो आणि दुसऱ्या तिसऱ्या वेळी जर का पुन्हा आपण त्याच कीटकनाशकाचा वापर केला तर ती कीड नियंत्रित होऊ शकत नाही। त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांवर भर देण्याऐवजी तुम्ही एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या इतर पद्धतींवर भर देऊन चांगल्या पद्धतीने या किडींचं नियंत्रण करू शकता। मित्र, तुम्हाला सोयाबीन मध्ये येणाऱ्या किडींच्या नियंत्रणाविषयीची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मधून सांगा आणि कीड नियंत्रणाचे असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि IPM स्कूलच्या फेसबुक ग्रुपला जॉईन करा। धन्यवाद।